Good morning, students. Today we are going to start poetry section 2.6 Money by William H. Davies. William H. Davies is a Welsh poet and a writer. As the title shows, the poem is about the importance we give to possessing money. तर बघा, कवितेचं शीर्षक काय आहे? मनी, पैसा. आणि या कवितेत द थीम ऑफ द पोएम इज द इफेक्ट ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल. म्हणजे पैशाचा प्रभाव किती असतो की अगदी सरळ सरळ लोकांच्या वागण्यावरती त्याचा परिणाम होत असतो. The poem tells us how money is connected to true happiness and false friends. बघा, now open your book, look at page number 121, icebreakers. First activity, discuss in the class about importance of money. पैशाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स म्हणजे काय? महत्त्व. या विषयावर तुमच्या वर्गात चर्चा करा. सो फर्स्ट पॉइंट इज गिव्हन, मनी इज यूज्ड ॲज अ कॅपिटल इन बिझनेस. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. कोणताही व्यवसाय करत असताना भांडवल म्हणून पैशाचा वापर होतो. आणि त्याचबरोबर इतर पैशाचं महत्त्व काय सांगता येईल की विथ द हेल्प ऑफ मनी वी कॅन बाय ऑल द नेसेसिटीज ऑफ डे टू डे लाईफ. जीवनाच्या अत्यावश्यक गरजा आपण खरेदी करू शकतो. जनरली वी यूज मनी फॉर पेइंग ट्रान्सपोर्ट. जाण्या येण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो. फूड बिल, वेजेस. कुणी काही काम केलं तर वेजेस म्हणजे काय? मोबदला देण्यासाठी वापर करतो. इफ वी वेंट टू द हॉटेलमध्ये जर गेलो तर फूड बिल, त्यासाठी पैसा वापरतो. इवन मर्चंट्स और ट्रेडर्स दे यूज मनी टू फिल अप स्टॉक्स. व्यापारी माल किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाचा वापर करतात. अँड समटाईम्स वी यूज मनी टू अर्न मोर मनी. बऱ्याच वेळेस आपण पैशाचा वापर आणखी पैसा म्हणजे बँकेत डिपॉझिट वगैरे करून त्यातून इंटरेस्ट, व्याज वगैरे घेऊन आपण पैशाचा वापर करतो, वाढवतो. सेकंड ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द वेब. बघा, मनी स्पेंट ज्युडिशियसली. ज्युडिशियसली दॅट इज वाईजली. पैशाचा वापर चतुराईने हा केला जातो. फर्स्ट वेब इज गिव्हन, डोनेशन फॉर द पुअर अँड नीडी. चतुराईने पैशाचा वापर आपण कुणाकुणासाठी करू शकतो? गरीब आणि जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी दान देऊ. आणखी काय सांगू शकतो आपण? मनी कॅन स्पेंड ऑन वुमेन एम्पॉवरमेंट. स्त्रियांना अगदी सामर्थ्यशाली, एम्पॉवरमेंट म्हणजे काय? सामर्थ्यशाली बनवण्यासाठी पैशाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. किंवा वी कॅन यूज मनी फॉर एज्युकेटिंग पुअर चिल्ड्रन. जे गरीब लोक आहेत त्यांना त्यांची फी वगैरे भरून आपण पैशाचा अगदी चांगला वापर करू शकतो. त्याचबरोबर वी कॅन यूज मनी टू सपोर्ट फाईन आर्ट्स क्राफ्ट्स. ज्या वेगवेगळ्या हस्तकला आहेत, ज्या कला आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यासाठी देखील पैशाचा सदुपयोग थोडक्यात आपण असं म्हणू करू शकतो. किंवा वी कॅन इन्व्हेस्ट मनी वाईजली फॉर द सेक्युरिटी ऑफ आवर फ्युचर. बँकेमध्ये डिपॉझिट करून त्या व्याजावरती आपण आपलं भविष्य, त्यासाठी तो पैसा अगदी सुरक्षित ठेवू शकतो. थर्ड ॲक्टिव्हिटी, मेक अ लिस्ट ऑफ गुड क्वालिटीज टू युअर फ्रेंड्स. की तुमच्या मित्र किंवा मैत्रीण त्याचे चांगले गुण याची यादी करा. काय तुम्ही गुण सांगू शकता? मेनी क्वालिटीज
ऑफ युअर फ्रेंड्स यू कॅन मेन्शन हिअर. तुम्ही नमूद करू शकता इंटेलिजंट, हुशार, हेल्पफुल, मदत करणारा, गुड टेम्पर्ड, सुस्वभावी, फ्रेंडली बाय नेचर, अगदी मैत्रीपूर्ण संबंध असणारा, ऑनेस्ट, लॉयल, प्रामाणिक, पोलाईट, नम्र, काइंड, केअरिंग, दयाळू, काळजी घेणारा, अनेक मित्राचे गुण या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. देन शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. की असं म्हटलं जातं, रूट म्हणजे काय, मूळ. पैसा हा सर्व वाईट गोष्टीचं मूळ आहे. इज इट राईट? येस, इट इज ॲब्सोल्युटली ग्रेट. राईट, ते बरोबर आहे. काय सांगू शकता? ॲज यू नो दॅट इट क्रिएट्स ग्रीड इन आवर माइंड्स. पैसा अशी वस्तू आहे की आपल्या मनामध्ये एक प्रकारचा लोभ, हव्यास, लालसा निर्माण करतो. ड्यू टू मनी इट इन्क्रीजेस क्राईम ऑल्सो. गुन्हेगारी पैशामुळंच त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्याचबरोबर नॉर्मल लाईफ इट बिकेम अनस्टेबल. दैनंदिन जीवन हे पैशामुळंच डिस्टर्ब होतं. एक्सप्लॉयटेशन विथ द हेल्प ऑफ मनी. पैशामुळं बऱ्याच लोकांचं, गरिबांचं शोषण होतं. नंबर ऑफ थिंग्स यू कॅन मेन्शन हिअर. नेक्स्ट पॉईंट, डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड? गिव्ह रिझन्स. मित्रांना आपण लेंड म्हणजे काय, उसने देणे. पैसे देतो का? येस, मेनी टाइम्स. कशासाठी? इफ वन ऑफ युअर फ्रेंड इज पुअर, वी जनरली लेंड हिम ऑर हर मनी टू फुलफिल हिज डिमांड्स ऑर नीड्स. त्याच्या मागण्या किंवा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पैसे देतो. समटाईम्स वी लेंड मनी टू आवर फ्रेंड्स टू सपोर्ट हिज ऑर हर फॅमिली. असं या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. देन सी नेक्स्ट पेज 122 अबाउट द पोएट विल्यम एच डेव्हिस. ही वॉज बॉर्न इन 1871. 1871 त्याचा जन्म झाला. अँड डाईड ऑन 1940. 1940 त्याचा मृत्यू झाला. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. वेल्श प्रांतातील तो कवी आणि लेखक. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो इन द युनायटेड किंगडम. आता बघा या ठिकाणी ट्रॅम्प इट्स अ न्यू वर्ड. वॉन्डरर, भटकंती करणारा, ट्रॅम्प. होबो अशाच अर्थाने. हे सर्वसाधारणपणे सुरुवातीचं जीवन त्याने इंग्लंडमध्ये आणि काही जीवन त्याने युनायटेड स्टेट्समध्ये एक भटकंती करणारं जीवन त्याने त्या ठिकाणी व्यतीत केलं. ही बिकेम अ पेडलर अँड अ स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. तर पेडलर म्हणजे फेरीवाला, व्हेंडॉर थोडक्यात, विक्रेता, किरकोळ विक्रेता. अगदी इंग्लंडमध्ये बराच काळ त्याने किरकोळ विक्रेता आणि त्याचबरोबर एक फेरीवाला म्हणून देखील काम केलं. स्ट्रीट सिंगर, रस्त्यावरती तो गाणे म्हणायचा. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॅल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. आणि अशा प्रकारे भटकंतीचं जीवन जगल्यानंतर त्याने त्याचा पहिला व्हॅल्यूम कवितेचा पब्लिश केला, प्रकाशित केला, द सोल्स डिस्ट्रॉयर. आणि ही ऑल्सो पब्लिश अदर पोएम्स ऑल्सो. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. आणि ह्या कवितेत कवीने आपल्याला एक श्रीमंत व्यक्ती खऱ्या अर्थाने जर जीवनात त्याला आस्वाद घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, सुख मिळवायचं असेल, तर त्याने एक गरीब म्हणून जीवन जगलं पाहिजे. इट्स वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा आपण तो गमावतो, हरवतो, त्यावेळेस आपल्याला पैशाचं महत्त्व खऱ्या अर्थाने समजतं असं कवी सांगतोय. वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू.
आणि खऱ्या अर्थाने कवितेची थीमच कवी आपल्याला सांगतोय की शेवटी त्याला हे रिअलाइज, त्याला जाणीव होते की व्हॅन ही बिकेम पुअर, जेव्हा तो गरीब होतो बनतो, व्हॅन ही हॅड नो मनी, जेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो, ही हॅड फ्यू फ्रेंड्स, त्याच्याकडे अगदी मित्र देखील कमी त्याला असतात त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये, परंतु ते कमी जरी मित्र असले तर दे वेअर रिअल ट्रू, ते खऱ्या अर्थाने त्याचे खरेखुरे मित्र असल्याचं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. नाऊ इफ यू ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ दिस पोएम, कवितेची स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं ते यू विल अंडरस्टँड देर आर 5 स्टांजास, तुमच्या लक्षात येईल की 5 स्टांजा या ठिकाणी कवितेचे आहेत. नाऊ सी वी आर गोइंग टू डिस्कस. फर्स्ट स्टांजा, when I had money, oh, I knew no joy till I went poor, for many a false man as a friend came knocking all day at my door. बघा फर्स्ट स्टांजा, ऑल द वर्ड्स आर सिम्पल. या ठिकाणी नॉक म्हणजे दरवाजा ठोठावणे, नॉक करणे अशा अर्थाने एकच अवघड शब्द आहे. बघा, इन द बिगिनिंग, सुरुवातीलाच कवी आपल्याला काय सांगतो, द पोएट टेल्स अस अबाउट हिज पास्ट, म्हणजे पूर्वीच्या काळी कवी आपल्याला या ठिकाणी सांगतो व्हेन ही हॅड मनी, व्हेन ही वॉज रिच, जेव्हा तो श्रीमंत होता, ही हॅड नो हॅपीनेस, त्याला जीवनामध्ये सुख हे नव्हतं, की त्याची कमतरता होती अशा अर्थाने. बघा पहिली ओळ, वेन आय हॅड मनी ओ दिस शोज फ्रस्ट्रेशन. ओ हा शब्द काय दाखवतो, नैराश्य. जरी कवीकडे पैसा पूर्वी होता तरी देखील त्याच्याकडे सुख नव्हतं अशा अर्थाने. बघा फर्स्ट लाईन, ओ आफ्टर दॅट दॅर इज अ एक्सक्लेमेटरी मार्क, फिगर ऑफ स्पीच एक्सक्लेमेशन, म्हणजे द पोएट हिअर एक्सप्रेस स्ट्रॉंग इमोशन्स अबाउट मनी इन दिस लाईन, की पैसा असून देखील त्याचा काही उपयोग नाही असं कवीला त्यावेळेस वाटलेलं होतं. त्यामुळे एक्सक्लेमेटरी मार्क, एक्सक्लेमेशन, दॅट फिगर ऑफ स्पीच यूज हिअर. सायमल्टेनियसली त्याचबरोबर मनी, दिस वर्ड इज रिपीटेड ट्वाइस, रिपिटिशन, दॅट फिगर ऑफ स्पीच ऑल्सो used. कशासाठी, टू टेल अस द इम्पॉर्टन्स ऑफ मनी, पैशाचं महत्त्व, ॲज वेल ॲज द इफेक्ट ऑफ मनी ऑन द बिहेवियर ऑफ पीपल, ते सांगण्यासाठी. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर, कवी सांगतो. आफ्टर दॅट द पोएट सेज, कवी सांगतो, ही फाउंड ट्रू जॉय वेन ही बिकेम पुअर, त्याला जीवनामध्ये खरा आनंद केव्हा मिळाला, जेव्हा तो आफ्टर दॅट ही बिकेम पुअर, तो गरीब बनला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला जीवनाचा खरा आनंद मिळाला. ॲज यू नो दॅट द पोएट हॅज लिव्ड समहॉट वॉन्डरर लाईफ, ही वर्कड ॲज अ पेडलर, ही हॅज एक्सपिरियन्स्ड लाईफ व्हेरी मच. He had faced many problems in life. की खऱ्या अर्थाने एक फेरीवाला, एक भटकंती करणारं जीवन बरेच वर्ष इंग्लंडमध्ये त्याने जगलेलं असल्यामुळं गरिबीचा अनुभव त्याला आलेला होता. आणि त्यामुळं कवी या ठिकाणी सांगतो की व्हेन ही फाउंड ट्रू जॉय, जीवनामध्ये खरा आनंद त्याला केव्हा भेटला, की ज्यावेळेस ही बिकेम पुअर, तो गरीब झाला. सेकंड लाईन, for many a false friend as a friend. After that, कवी आपल्याला सांगतो, when he was rich, he was always surrounded by people, but they were false friends. की जेव्हा त्याच्याकडे पैसा होता, तो श्रीमंत होता, त्यावेळेस नेहमी त्याच्याकडे he was always surrounded by friends, by many friends, unreal friends, फॉल्स फ्रेंड्स. त्याच्या भोवती अनेक मित्रांचा गराडा नेहमी त्या ठिकाणी असायचा. बघा या ठिकाणी
false friend. Third line, F, that consonant sound is repeated. Alliteration, that figure of speech used here. लक्षात आलंय? बघा, फर्स्ट स्टांजा, रायमिंग पेयर्स ऑफ वर्ड्स, जस्ट वन पेयर, पुअर डोअर. आणि राईम स्कीम, आता ओ शेवटचा शब्द, त्यासाठी आपण ए घेतला, पुअर आर हा साऊंड आहे, बी घेतला त्यासाठी कारण वेगळा साऊंड आहे. त्यानंतर फ्रेंड डी, पुन्हा वेगळा साऊंड, त्यासाठी सी घेतला. आणि डोअर आर, कारण पुअरसाठी आपण बी घेतल्यामुळं शेवटचा आर, यासाठी बी घेतला. ए बी सी बी, धिस इज द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. म्हणजे बघा, फर्स्ट 4 स्टांजाज जे आहेत त्याची राईम स्कीम ही सेम आहे, ए बी सी बी. तुमच्या ते लक्षात येईलच, आपण तेही चर्चा करणार आहोत. फक्त एकच रायमिंग पेअर ऑफ वर्ड आहे, दॅट इज पुअर डोअर. फिगर ऑफ स्पीच महत्त्वाचे 2 आहेत, फर्स्ट लाईन एक्सक्लेमेशन अँड थर्ड लाईन अलिट्रेशन. ओके, देन सेकंड स्टांजा. Then I felt like a child that holds a trumpet, that he must not blow because a man is straight. I dare not speak to let these false words know. Now, in the second stanza, दुसऱ्या स्टांजामध्ये, the poet here gives us the example of a child. एका छोट्या मुलाचं आपल्याला कवी उदाहरण देतो. देन ही सेज ही फेल्ट लाईक अ चाइल्ड, की त्यानंतर कवी आपल्याला सांगतो की त्याला एका जो छोटा मुलगा आहे त्याच्यासारखं वाटतं. दॅट होल्ड्स अ ट्रम्पिट. ट्रम्पिट, इट्स अ न्यू वर्ड, नोट डाऊन. ट्रम्पिट, अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, एक वाद्य, त्याला आपण पिपाणी किंवा तुतारी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर कवी आपल्याला सांगतो की ही फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पिट, की त्याला एका छोट्या मुलासारखं त्याची अवस्था, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, की ज्या मुलाला एक वाद्य, एक तुतारी किंवा ती पिपाणी दिलेली आहे, बट ही टोल्ड, परंतु त्याला असं सांगितलं आहे दॅट ही कांट ब्लू इट बिकॉज देर हॅज बीन अ डेथ. पण तो वाजू शकत नाही, कारण का? तिथे दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे, कुणाचा तरी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी इट मीन्स दॅट ही हॅज लॉस्ट फ्रीडम. जणू काही तो स्वातंत्र्य त्याने गमावलेलं आहे, असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय. मीन्स इट रेफर्स ऑफ हिज ओन लॅक ऑफ फ्रीडम ड्युरिंग द डेज ऑफ रिचनेस. मीन्स वेन ही वॉज रिच ही हॅज नो फ्रीडम. श्रीमंत म्हटल्यानंतर ॲज यू नो दे हॅड मेनी लिमिटेशन्स. की श्रीमंतांना अनेक मर्यादा असतात, फार स्वातंत्र्य त्यांना उपभोगता येत नाही. त्यामुळं कवी या ठिकाणी सांगतो की अगदी माझी अवस्था त्या मुलासारखी झाली की त्याच्याकडे तुतारी असून देखील तो वाजू शकत नाहीये. मेन ही वॉज रिच. देन आय डिअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ड नो. मीन्स कवी या ठिकाणी सांगतो ही वॉज अफ्रेड ऑफ बीइंग चीटेड ऑफ दोज हू कॉल देमसेल्स हिज फ्रेंड्स. तो त्या ठिकाणी सांगतोय की आपले मित्र म्हणणारे लोक त्यांच्याकडूनच खऱ्या अर्थाने फसवणूक होण्याचा धोका. आय डिअर नॉट स्पीक. धोका असल्यामुळं मी अगदी मुक्तपणे ती गोष्ट सांगू शकत नाही, की खरा धोका मला ह्या माझ्या जवळच्या मित्राकडूनच असल्याचा. या ठिकाणी बघा सिमिली, फर्स्ट लाईन, दॅट फिगर ऑफ स्पीच यूज्ड हिअर. देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड, लाईक that sign word is there, means the poet is directly compared with a child. कवीने स्वतःची प्रत्यक्ष तुलना कुणाबरोबर केलेली आहे? एका छोट्या मुलाबरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे when there is a direct comparison
between two dissimilar things. Figure of speech, simile. हा अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. देन त्याच ओळीमध्ये आणखी एक फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे, इन्व्हर्जन. म्हणजे कशा पद्धतीने, देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. दिस इज द करेक्ट प्रोज ऑर्डर, बट फॉर पोएटिक इफेक्ट द वर्ड ऑर्डर इज चेंज. इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर थर्ड लाईन, डेड डिअर्ड, फिगर ऑफ स्पीच, अलिटरेशन. आता रायमिंग पेअर ऑफ वर्ड फक्त एक आहे, ब्लो, नो. आणि राईम स्कीम ए बी सी बी, लाईक द फर्स्ट वन. लक्षात आलंय. नाऊ थर्ड स्टांजा. मच have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their views do hum like bees about their work from morn till night. Now, in the third stanza, तिसऱ्या स्टांजामध्ये, the poet, as you know that he has experienced, he has observed life very much. कारण त्याने इंग्लंडमध्ये फेरीवाला एक भटकंतीचं जीवन अनेक वर्ष घालवल्यामुळं जीवनाचं बारकाईने त्याने निरीक्षण केलेलं आहे, जवळून अभ्यास केलेला आहे. अँड ही रिअलाइज, त्याने त्याचा अनुभव देखील त्याला जाणीव झालेली आहे. काय बघा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. इन्व्हर्जन आहे पहिल्याच ओळीमध्ये. म्हणजे काय, आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ अँड सीन. मी जीवनाचा अगदी बारकाईने विचार केलेला आहे, जीवन बघितलेलं आहे. आणि तो पुढे काय सांगतो, दोज पीपल हू डू नॉट हॅव मनी आर लाईट हार्टेड. मीन्स जनरली पुअर पीपल, गरीब लोक, ते कसे असतात, लाईट हार्टेड. खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ते लोक मनाने अतिशय चांगले असतात. आणि त्याचबरोबर देअर फॅमिली लाईफ इज हॅपी. त्यांचं वैवाहिक जीवन देखील कसं असतं, कौटुंबिक जीवन अतिशय चांगलं असतं. दे आर एबल टू लाफ इन स्पाईट ऑफ वर्किंग हार्ड. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना जरी काम करावं लागत असलं तरीसुद्धा दे आर एबल टू लाफ इझिली. दे जनरली एक्सपिरियन्स लाईफ इन अ प्रॉपर वे. जीवनाचा खऱ्या अर्थाने ते आस्वाद ते घेत असतात. बट द रिच पीपल, दे आर वरीड. देअर लाईफ इज नॉट सेक्युअर. जनरली दे फेस नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. परंतु श्रीमंत लोक अनेक प्रकारच्या समस्या त्यांना असल्यामुळं जीवनाचा खऱ्या अर्थाने आस्वाद, मोकळे मनाने जीवन ते जगू शकत नाही. दे आर वरीड मॅनी टाइम्स. वी हॅव सीन, आपण बघितलेलं आहे की दे आर फुल ऑफ टेन्शन्स. अनेक प्रकारच्या टेन्शन, ताणतणाव वगैरे त्यांना त्या ठिकाणी असतो. थर्ड लाईन, हम लाईक बीज. हम म्हणजे काय, सिंग विथ क्लोज लिप्स. मधमाशाचं गुणगुणणं अशा अर्थाने गुणगुणणे. तर बघा, हम साऊंड इज एक्सप्रेस्ड थ्रू द वर्ड. आवाज, ध्वनी निर्माण झालेला आहे. थर्ड लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच ऑन मॅट PM हा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आहे. आणि त्या स्टांजाची शेवटची ओळ, टिल मॉर्न टिल नाईट. मॉर्निंग, मॉर्न म्हणजे काय, मॉर्निंग. नाईट म्हणजे काय, रात्र. एक्झॅक्टली अपोजिट वर्ड्स. आणि ॲज यू नो, तुम्हाला माहिती आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द शेजारी शेजारी असतील, वेन अपोजिट आयडियाज ऑर वर्ड्स आर प्लेस्ड साईड बाय साईड फॉर पोएटिक इफेक्ट्स, फिगर ऑफ स्पीच अँटिथिसिस. दॅट फिगर ऑफ स्पीच यूज्ड. लाईन नंबर 4. आता बघा, या ठिकाणी रायमिंग पेअर ऑफ वर्ड लाईट नाईट एकच आहे. आणि राईम स्कीम ABCB. थर्ड स्टांजा. ओके. देन फोर्थ स्टांजा. So when I hear these people once laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go off so much as rich men should
calm down. Okay, now say here some difficult word, frown, that is strong disapproval, तीव्र नापसंती, frown. Okay, remaining words are simple. Frown down ही रायमिंग पेअर ऑफ वर्ड या ठिकाणी आहे. ABCB राईम स्कीम ही आहे. नाव फोर्थ स्टांजा अतिशय महत्त्वाचा आहे. नाव इन द फोर्थ स्टांजा द पोएट नाव व्हिज्युअलाइज द लाईफ ऑफ अ पुअर मॅन. द पोएट कॅन इझिली इमॅजिन द लाईफ ऑफ अ पुअर मॅन. कवीच्या डोळ्यासमोर अगदी गरीब लोकांचं जीवन अगदी हुबेहूब त्याच्या उभं राहतं. कारण का, ही हॅज एक्सपिरियन्स पॉवर्टी. कारण गरिबीचं जीवन तो जगलेला आहे. ही लिव्ह्स अ लाईफ ऑफ अ वॉन्डरर, एक भटकंती करणारा. स्ट्रीट सिंगर, रस्त्यावर गाणारा. म्हणजे काय, फारसा तो श्रीमंत नव्हता. त्या जीवनाचा त्याने अनुभव घेतलेला आहे. ते जीवन तो जगलेला आहे. आणि त्यामुळं कवी या ठिकाणी सांगतोय बघा, फर्स्ट लाईन, वेन आय हिअर दीज पीपल वन्स लाफ, दीज पुअर मेन जनरली दे लाफ इझिली. गरीब लोक अगदी त्यांना कोणत्याही प्रकारचं ताणतणाव नसतो. ते लाईट हार्टेड असतात. त्यामुळं ते अगदी सहजासहजी हसतात. अँड जनरली दीज पुअर मेन दे एन्जॉय लाईफ व्हेरी मच. जीवनाचा खऱ्या अर्थाने ते काय घेतात, आस्वाद घेतात. बट रिच मेन, व्हाईल द रिच मेन दे आर वरीड, दे कुड नॉट गेट द रिअल हॅपीनेस ऑफ लाईफ. जीवनाचा खरा आस्वाद श्रीमंत लोक अनेक प्रकारचा ताणतणाव, टेन्शन असल्यामुळं ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं कवी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतोय, इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द पुअर मॅन टू बिकम रिच. त्यामुळं या ठिकाणी कवी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो की अगदी गरीब लोक यांनी श्रीमंत होण्यापेक्षा, इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द पुअर मॅन टू बिकम रिच, बट इट इज फॉर द रिच दॅट दे शुड एक्सपिरियन्स पॉवर्टी. They should become poor to enjoy life in a proper way. परंतु गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनी गरीब होऊन जीवनाचा खरा आस्वाद जर मिळवायचा असेल, जीवन जगायचं असेल, तर श्रीमंतांनी गरीब व्हावं, ते जीवन जगावं असा सल्ला या ठिकाणी कवी देतो. की श्रीमंतांनी खऱ्या अर्थाने गरिबीचा, पण तो टेम्पररी का होईना, अल्पकाळ का होईना, तो अनुभव घ्यावा. म्हणजे खऱ्या अर्थाने दे कुड गेट द रिअल सॅटिस्फॅक्शन, रिअल हॅपीनेस. त्यांना जीवनाचा खरा आनंद, समाधान ते घेऊ शकतात. कारण हॅपीनेस इज द कंडिशन ऑफ माइंड. मनी और ऑल दिस मटेरियल वेल्थ्स आर नॉट नेसेसरी टू बिकम हॅपी. कारण आनंद किंवा समाधान ही मानवी मनाची अवस्था आहे. अगदी त्यासाठी तुमच्याकडे पैसा असलाच पाहिजे असं काही महत्त्वाचं नाही आहे. बघा या ठिकाणी ABCB हे राईम स्कीम. देन लास्ट स्टांजा, व्हेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू, but now I have no money, oh my friends are real though they are few. आता बघा शेवटच्या ज्या स्टांजा आहे, ॲक्च्युली लास्ट स्टांजा इट्स इज रिलेटेड टुवर्ड्स द थीम ऑफ दिस पोएम. ही कवितेची थीमकडे घेऊन जाणारा आहे. द पोएट टेल्स अस दॅट how money is connected to true happiness and real friends or false friends. The theme of the poem is the effect of money on the behavior of people.
की पैसा आल्यानंतर लोकांचं वर्तन कसं बदलतं त्याविषयी कवी आपल्याला सांगतोय. तीच थीम आहे कवितेची. फायनली वेन आय हॅड मनी मनी ओ. वन्स अगेन एक्सक्लेमेशन. That figure of speech used here. The poet expresses strong emotion about money in this line, exclamation. म्हणजेच कवी या ठिकाणी सांगतो ड्युरिंग द प्रॉस्पेरिटी ऑफ हिज लाईफ, ज्यावेळेस त्याचं जीवनामध्ये भरभराट किंवा तो श्रीमंत असतो. मीन्स when the poet was rich. During the prosperity of his life, people who claimed to be friends were actually false, unreal. अनेक लोक, generally he was surrounded by many people. For what? कशासाठी? For his money. की बरेच लोक, बरेच मित्र त्याच्या अवतीभोवती असायचे आणि ते काय क्लेम, काय दावा करायचे? टू बी फ्रेंड्स, की ते त्याचे मित्र असल्याचे दावा करायचे. बट अकॉर्डिंग टू द पोएट ॲक्च्युली दे वर नॉट हिज रिअल फ्रेंड्स, दे वर अनरिअल फ्रेंड्स, दे वर फॉल्स फ्रेंड्स. परंतु ते त्याचे खरे मित्र होते का? नाही. बट नाऊ ही हॅज नो मनी. परंतु आता ही बिकेम पुअर, तो गरीब बनलेला आहे, त्याच्याकडे पैसा आता नाही. बट नाऊ ही हॅज नो मनी, ही हॅज फ्युअर बट ट्रू फ्रेंड्स. आता खऱ्या अर्थाने त्याच्याकडे काय नाही आहे? पैसा नाही आहे, परंतु त्याच्याकडे मित्र लिमिटेड आहेत, मोजके आहेत, परंतु ती कसे आहेत? खरे आहेत, असं कवी आपल्याला या ठिकाणी सांगतात. ओके, लास्ट स्टांजा याच्यामध्ये बघा. सेकंड लाईन इन्व्हर्जन. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ह ऑल अनट्रू. म्हणजे word order is changed. What should be the correct prose order? My many friends all proved untrue. अशी word order पाहिजे. इन्व्हर्जन, दॅट फिगर ऑफ स्पीच यूज्ड हिअर. आता बघा या ठिकाणी राईम स्कीम. आता ओ त्याच्यासाठी आपण ए घेतला पहिली ओळ, अनट्रू ईसाठी बी घेतला, पुन्हा ओ त्यासाठी पहिल्या ओळीप्रमाणे ए आणि फ्यू त्याच्यासाठी बी. ए बी लास्ट स्टांजा राईम स्कीम इज यूज्ड. आणि या ठिकाणी बघा रायमिंग पेअर ऑफ वर्ड अनट्रू फ्यू, रायमिंग पेअर ऑफ वर्ड्स. ओके, थँक्यू.